मंडळी नमस्कार। नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्रातला एक चेहरा अनेकांना मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर काहीसा आश्चर्यचकित करून गेला आणि तो चेहरा आहे मुरलीधर मोहोळ। नगरसेवक म्हणून काम करत असलेले आणि मग आमदार झालेले मुरलीधर मोहोळ अचानक खासदार आणि थेट मंत्रिपदापर्यंत कसे पोहोचले, चला पाहूया। भारतीय जनता पक्षामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी कार्यकर्ता आणि बूथ प्रमुख म्हणून काम करायला सुरुवात केली। त्यापूर्वी शालेय आणि महाविद्यालयीन काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणूनही काम करत होते। मुरलीधर मोहोळ हे गेल्या 30 वर्षांपासून भारतीय जनता पक्षात काम करतात। अगदी बूथ प्रमुख म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली। त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिव पदाची जबाबदारी सुद्धा मोहोळ यांनी सांभाळली। पुणे महानगरपालिकेत 2002 पासून नगरसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली। पुढे 2007 आणि 2017ला कोथरूडमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले। या सगळ्या काळात पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळ आणि सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला। काही काळ पेलवानकीचे शिक्षण घेतलेले मुरलीधर मोहोळ पुणे जिल्ह्यातल्या मुळशीचे। 2019 मध्ये पुण्याच्या महापौर पदाची संधी त्यांना मिळाली। पुण्यात कोरोनाच्या काळात त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं त्यामुळे पुणेकरांमध्ये ते अधिक लोकप्रिय झाले आणि स्वाभाविकपणे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा। पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर मोहोळ यांना त्यांच्या जागेवर आमदारकीची संधी मिळाली। यानंतर ज्यावेळेला पुणे लोकसभा कोण लढवणार असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला पुणे भाजपात मोठी स्पर्धा होती। 1-2 नव्हे तर 4 ते 5 जण इच्छुक होते। पण या सगळ्यांवर मात करत आणि राज्यातले ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले असल्याचा फायदा मोहोळ यांना मिळाला आणि उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली। आपल्या पुण्यातल्या नगरसेवक आमदारकी या सगळ्या कार्यकाळात मॅरेथॉन स्पर्धा, कुस्ती स्पर्धा यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांचं आणि पक्षश्रेष्ठींचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं आणि पुणेकरांची मनंही जिंकून घेतली। कोरोनाच्या काळापासून कोणीही सर्वसामान्य पुणेकर जर का मदतीसाठी गेला तर निराश न होता त्याच्या मदतीसाठी धावून जाणारा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांची पुण्यात ओळख आहे। मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः काही काळ पैलवानकी केली। कुस्तीसह वेगवेगळ्या खेळांची मुरलीधर मोहोळ यांना चांगली माहिती आहे आणि आवड सुद्धा। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवून त्यांनी आपल्यातल्या खेळाडूची आणि एका उत्तम नियोजकाची चुणूक सुद्धा दाखवून दिली। एक चांगले खेळाडू असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे क्रीडा किंवा युवक कल्याण यासारख्या गोष्टीची जबाबदारी जाऊ शकते। बरं, या सगळ्याशिवाय मुरलीधर मोहोळ स्वतः मराठा आहेत। राज्यातलं आगामी विधानसभेतलं मराठा आरक्षण या विषयाचं आव्हान पाहता असा एखादा चेहरा महाराष्ट्र आणि देश भाजपासोबत असणं हे आवश्यकही होतं आणि या सगळ्याची गणितं पाहता मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली। आपण अपेक्षा करूयात मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जो विभाग येईल त्यात महाराष्ट्रात आणि देशात ते उत्तम काम करतील। त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा।